गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेच्या 8व्या अध्यायाचे राहिलेले महात्म्य सांगत आहे. श्रवण करा, जीवनाचा उद्धार होईल. ओम नमो भगवते वासुदेवाय. तसेच त्या अर्ध्या श्लोकाच्या महात्म्यामुळे ते पती पत्नीही मुक्त झाले. त्यांच्या मुखातून दैवयोगाने 8व्या अध्यायाचा अर्धा श्लोक बाहेर पडला होता. त्यानंतर आकाशातून एक दिव्य विमान आले आणि ते दोघेही पती पत्नी त्या विमानात आरूढ होऊन स्वर्गलोक प्राप्त गेले. तेथील हा सर्व वृत्तांत अत्यंत आश्चर्यजनक होता. त्यानंतर त्या बुद्धिवान ब्राह्मणाने भावाशर्माने आदरपूर्वक तो अर्धा श्लोक लिहिला आणि देवेश्वर जनार्दनाची आराधना करणाऱ्या इच्छेने तो मुक्तिदायी काशीपुरी मध्ये गेला. तेथे त्या उदार बुद्धी ब्राह्मणाने कठोर तपस्या आरंभिली. त्यावेळी क्षीरसागर कन्या भगवती लक्ष्मीने हात जोडून देवांचे ईश्वर असलेल्या जगतपती जनार्दनाला विचारले, हे नाथा, आपण निद्रा त्याग करून उभे का राहिलात? श्री भगवान म्हणाले, देवी, काशीपूरमध्ये भगीरथी नदीच्या तीरावर बुद्धिवान ब्राह्मण भावाशर्मा माझ्या भक्तिरसात परिपूर्ण होऊन अत्यंत कठोर तपश्चर्या करीत आहे. तो आपल्या इंद्राच्या वश करून गीतेच्या 8व्या अध्यायात अर्ध्या श्लोकाचा जप करीत आहे. मी त्या तपश्चर्येने परमसंतोष पावलो आहे. बऱ्याच वेळापासून त्याच्या तपस्येला आणि रूप अशा फलाचा विचार करीत होतो. आता ह्या वेळी ते फळ देण्याची ती आतुर झालो आहे. श्री पार्वतीने विचारले, हे भगवान श्री हरी नेहमी प्रसन्न राहणारे असूनही ज्यासाठी चिंताक्रांत झाले होते त्या भगवत भक्त भावशर्माने कोणते फळ प्राप्त केले? श्री महादेवजी म्हणाले, देवी, ब्राह्मण श्रेष्ठ भावशर्मा प्रसन्न झालेल्या भगवान विष्णूचा प्रसाद प्राप्त करून अत्यंत सुख म्हणजेच मोक्षाला प्राप्त झाला. त्याचे दुसरे वंशजही नरक यातना भोगत होते. त्यांच्या शुद्ध कर्मामुळे भगवंताच्या धामाला प्राप्त झाले. पार्वतीने हे 8व्या अध्यायाचे महात्म्य तुम्हाला सांगितले आहे. यावर नेहमी चिंतन करीत राहिले पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.